हॅलो, चला तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत हे असं काही शर्ट, बेबीचं शर्ट आहे, 1 इयर्स बेबीचं कटिंग. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. जर कोणी कटिंग कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं नसेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन कालचा व्हिडिओ बघा. त्यामध्ये मी पूर्ण स्टेप बाय स्टेप कटिंग तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्टिचिंग करायचं आहे. तर मी स्लीव्जला पहिलं 1/2 इंच फोल्ड केलं आणि नंतर 1 इंच फोल्ड करून व्यवस्थित दोन्ही साईडने टिप मारून घेते, कारण खूप फिनिशिंगमध्ये दिसणार आहे आपलं शर्ट. कापड पण कॉटन आहे, कॉटन कापडावरती पण खूप छान दिसतं. तर याच पद्धतीने मी आपलं शर्टचा जो फ्रंटचा पार्ट असतो त्याला काही काजे बटनाच्या पट्ट्या असतात, त्याच मी आपण 1-1 इंच एक्स्ट्रा ठेवलं होतं ना, 1-1.5 इंच, त्याला मी पहिलं 1/2 इंच फोल्ड करून नंतर 1 इंच फोल्ड करून घेतलेला आहे. चला तर बघू शकता तुम्ही. आता मी दोन्ही बाजूचं तसंच करून घेते आहे व्यवस्थित. आणि त्याला पण दोन्ही बाजूंनी डबल टिप मारते, आतून एक टिप मारते आणि बाहेरच्या साईडनी एक टिप मारते, म्हणजे फिनिशिंग ही व्यवस्थित एकदम छान दिसती. हे बघू शकता किती सुंदर दिसते. चला तर आता आपण पार्ट जॉईन करू फ्रंट आणि बॅकवरती. पहिलं सीध्यावरती ठेवून मी 1/2 इंच असं मार्जिन ठेवते वरती आणि टिप मारून घेते, कारण लहान बाळाला टोचणार नाही, जेणेकरून म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग दिसते. हे बघू शकता. आता मी टिप मारून घेते आहे अर्धा इंचवरती, डबल टिप मारून घेते आहे, कारण डबल टिप ही उसवत नाही लवकर म्हणून. बघू शकता आता आपल्या इथं मारून झालेली आहे टिप. स्लीव जॉईन करते मी, मध्यभागातून स्लीव जॉईन करते व्यवस्थित, कारण दोन्ही बाजूला व्यवस्थित पुरली जाते स्लीव्ज. मग एका बाजूला मध्यभागातून जॉईन केलं ना तर मग दुसऱ्या बाहीचं आपल्याला समजून जातं, मग ती डायरेक्ट लावली तरी चालते. तर बघू शकता, ही आपली एक स्लीव्ज लावून तयार झाली होती. याच पद्धतीने मी इथं दुसरी स्लीव्ज लावून घेते. ही दुसरी स्लीव्ज पण आपली तयार आहे. चला तर बघू. आता मी पहिल्यांदाच ट्राय करते, आता कसं होतं काय माहिती. आता चला तर फिनिशिंगची पहिलं टिप मारून घेऊ. पहिलं सरळवरती टिप मारून घेते, नंतर त्याला फोल्ड करते आणि त्यावरती दाबटीप मारून घेते व्यवस्थित, कारण फिनिशिंग छान दिसते. आणि मला फिटिंग त्याला 1-1 इंचच करायचं होतं, म्हणून मी लगेच तसंच फिटिंग टाकून देते 1 इंच. जर तुम्हाला काही कालच्या व्हिडिओमधलं कटिंग समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. मी तो रिपीट घेईल व्हिडिओ, किंवा तुम्हाला ते समजवण्याचा प्रयत्न करेल. तरी पण मी दुसऱ्या बाजूने बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित टिप मारून घेते. चला तर आपल्या दोन्ही बाजूने टिप मारून झालेली आहे. आता मी खालच्या साईडने डबल फोल्ड करून टिप मारून घेते व्यवस्थित. 1/2 इंचच फोल्ड करून टिप मारते, कारण शर्टसारखं शर्ट दिसलं पाहिजे. खूप फिनिशिंगमध्ये येते आणि प्रेस केल्यावर तर खूपच भारी दिसणार आहे. पण कलर मला याचा काही आवडला नव्हता कापडाचा, मुलासाठी शिवते मी माझ्या. चला तर बघू, दुसरा असेल तर चालला असता. आता इथं मी काही कॉलर तयार करते. कॉलरचा व्हिडिओ मी काही पोस्ट नाही केला, कारण मी फर्स्ट टाईम कॉलर बनवत होते, म्हणजे बनवत नव्हते, मला त्या पद्धतीने बनवायचं होतं कॉलर, जसं शर्टला असतं तसं. आणि बाय मिस्टेक मी इथं टिप मारून ठेवली, एक्स्ट्राचं कापड ठेवून त्याच्यावरती हे कॉलर ठेवायचं होतं, पण माझीच थोडीशी चुकी झाली. म्हणून मी सिम्पल जे आपण रेग्युलर कॉलर यूज करतो ना तसंच कॉलर जॉईन करून घेत आहे. हे बघू शकता. अशा पद्धतीने मी पहिलं कॅनव्हासवरती घेतलं, म्हणजे कॉलर असं एकदम कडक राहील आणि छान शाईन पण दिसेल शर्टला. त्यामुळे मी असं व्यवस्थित कॉलरला टिप मारून घेते. छान दिसते, फिनिशिंग पण बघा तुम्ही, खूप छान दिसत होती. आता एक्स्ट्राचं कापून घेते 1/2 इंच ठेवून, कारण 1/2 इंच आपल्याला ते टिप मारण्यामध्ये जाईल फिनिशिंगमध्ये. हे मी दुसऱ्या बाजूचं करत होते, तेच माझ्याकडून चुकून हे झालं होतं, पण मी नाही केलं ते. चला तर बघू पुढं. आता मी मध्यभागातून कॉलर मोजून घेते. पहिलं मोजून घेतलेलं आहे, व्यवस्थित पुरत होतं, म्हणून मी स्टार्टिंगपासून लावून घेते. पहिलं सीध्यावरती जे 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवलं होतं ते आपण लावून घेऊ, म्हणजे व्यवस्थित बसून जाईल. आणि नंतर आपल्याला जी आपण टिप मारली होती कॉलरला साईडने, ती आता आपण वरतून फोल्ड करून लावून घेऊ आतून. हे बघू शकता. आता मी इथं व्यवस्थित टिप मारून घेते. हे बघू शकता, अशी फायनली छान एक टिप मारून घेते वरती, खूप छान दिसतो. बघू शकता तुम्ही, खूप भारी फिनिशिंग पण आलेली आहे. आणि इथं आपला हा शर्ट काही रेडी आहे.
चला, तर तुम्हाला जर हा शर्ट शिवलेला आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला एक कमेंट करा. मी तुमच्यासाठी रोज नवीन एक व्हिडिओ पोस्ट करत राहील. तर चला, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, सी यू टुमारो.